अक्कलकोट तालुक्यामध्ये मुंडेवाडी हे गाव आहे। त्या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबाने त्या ठिकाणी औषध शेतासाठी फवारण्यासाठी आणलेले ते खराब होऊन पाण्याच्या घागरीमध्ये ठेवले होते। ते लक्षात आलं नाही, तो पाण्याच्या घागरीमध्ये औषध मिसळलं। सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या घागरामध्ये पाणी प्यायचं सवय असते ग्रामीण भागाच्या लोकांचा। त्यांनी ते तांब्याच्या घागरामध्ये सगळ्यांना एक एक ग्लास पाणी पिले, त्यांना माहीत नाही। नंतर त्यांना लक्षात आलं की ह्याच्यात औषधाची बाटली ठेवून टाकून फवारणी करायची, म्हणून तो सगळ्यांना आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। 5 लोक आहेत। नाव आहे प्रीती हंद्राळमठ, सिमरन राजशंकर, सिद्धू, निकिता, हे 5 लोक आहेत। हे 5 लोकांची प्रकृती बरी आहे। आम्ही डॉक्टरांना विनंती केली की शेतकऱ्याच्या घरात कुटुंबातले लोक आहेत, यांना लवकरात लवकर उपचार करावा, म्हणून डॉक्टरांनी तातडीने त्यांच्या उपचाराला सुरुवात केलेली आहे। आता तर परिस्थिती स्थिर आहे, पण हा कुटुंबावरती अचानक हा घडलेला घटना आहे। परंतु शासनाने ह्या शेतकऱ्यांना असं काहीतरी हे करून द्यायला पाहिजे की फवारणी करण्यासाठी औषध ठेवण्यासाठी किंवा हे त्याच्या वापरासाठी काहीतरी चांगला योजना करून द्यायला पाहिजे, जेणेकरून हा कुठेही असे घटना घडू नये। अनेक शेतकरी आपण बघतो की चुकून तो तोंडाला हात लावला सुद्धा किंवा तो औषध फार विषारी असतं, तो लावला सुद्धा। अनेक लोक आमच्याकडे आले तर ॲडमिट झाले, काही वाचले, कधी काही डेड झालेत। यासाठी शासनाने याच्यावर अतिशय काळजीपूर्वक घ्यावा, कारण ह्याचा 5 घरातले कुटुंब आहेत, ते लहान लेकरं आहेत, ह्यांच्यावर ते बघून सुद्धा मला वाईट वाटलं। यासाठी मी तातडीने धाव घेऊन पूर्ण डॉक्टरांना सगळ्यांना हे करून तो आता पेशंट सगळे आता स्थिर आहेत। देवाचरणी प्रार्थना करतो की हे देव सुखरूप बाहेर निघावा। परंतु शासनाने जर काहीतरी सखोल योजना करून शेतकऱ्यांसाठी काहीतरी काय मुद्दा तयार करून त्या लोकांना औषध फवारणी करण्यासाठी काहीतरी काय एक नियम तयार करून द्यावा अशी माझी विनंती आहे।